आजच्या संदेशाकडे आपण वळू आणि आजचा जो संदेश आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, कोणालाच उदास किंवा कोणालाच अशांत राहणं आवडत नाही. प्रत्येकाला शांती पाहिजे, प्रत्येकाला आनंद हर्ष पाहिजे. आणि हा खरा हर्ष किंवा आनंद हा कसा मिळवावा? जर तुमच्या जीवनात आनंद नसेल, जर तुमच्या जीवनात शांती नसेल, तर हा संदेश तुमच्यासाठी आहे. आणि म्हणून हा संदेश आणि यातलं सत्य, माझी इच्छा आहे की तुम्ही हे ऐकून घ्या. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आपल्या सगळ्या गोष्टी दूर ठेवा आणि हा अर्धा तास ज्या देवाच्या वचनासाठी तुम्ही द्या की तुम्हाला हा उपयोगी पडेल. पण हे संदेशाच्या आधी आपण बघतो की या जगात प्रत्येकाला शांती पाहिजे, प्रत्येकाला आनंद पाहिजे. आणि या जगाचे जे तरीके आहेत, जगाच्या ज्या गोष्टी आहेत, जे लोक करतात की आपल्या जीवनात आनंद भेटला पाहिजे, त्या काही आपण बघू. काही लोक काय करतात, तर आज सगळ्यात फेमस काय असतो? सोशल मीडिया. तर सोशल मीडिया म्हणजे फेसबुक, व्हॉट्सॲप आणि या सगळ्या गोष्टीवर स्टेटस टाकणे, व्हिडिओ बनवणे, नाचणे, या सगळ्या गोष्टी असतात. आणि हे लोक आपण काय करतो, आपल्या अकाउंटवर टाकतो. याचा जरी आपण वापरत असतो, पण खरा उद्देश हेच असतो की कोणतरी आपल्याला लाईक केलं पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला आनंद येतो. एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्याच्यापाशी पैसा आहे, त्या व्यक्तीला ज्या गोष्टी त्याला आवडतात, तो काय करत असतो? खरेदी करत जातो. त्याला काय असतो? पैसा असल्यामुळे तो ज्या गोष्टी त्याला आवडतात त्या विकत घेतल्याने त्याला आनंद येतो. काही लोकांना आनंद कशामध्ये शोधतात की आपल्या ज्या इच्छा आहे, आपल्या ज्या हॉबी आहे, माझा जो छंद आहे, माझा डान्सिंगचा आहे, माझा सिंगिंगचा आहे, किंवा माझा ट्रॅव्हलिंगचा आहे, माझा कुकिंगचा आहे. मला कुकिंग फार आवडतं, म्हणून मी जेव्हा कुकिंग करतो मला फार आनंद असते आणि माझी बायकोही आनंद असते, कारण नवरा बायको स्वयंपाक करत आहे, हो की नाही. आणि म्हणून त्या गोष्टीसाठी लोक आनंद शोधतात. काही लोक टीव्ही बघण्यामध्ये त्यांना आनंद येतात, पिक्चर बघण्यामध्ये आनंद येतो. हा पिक्चर बघण्याचा आनंद मला फार होता, मी याच्यात खूप सारा आनंद शोधला, ठीक आहे, त्याच्यात आनंद येतात. काही लोकांना सहज अनोळखी व्यक्ती संग बोलण्यासाठी खूप आनंद, अरे मी त्याच्या संग बोलली, असा आनंद येतो. काही लोकांना डायरी लिहिण्यात आनंद येतो, आपला जो जीवन आहे ते डायरी लिहितात आणि त्याच्यामुळे त्यांना आनंद येतो. काही लोकांना अनेकांवर दयाळूपणा दाखवण्यासाठी आनंद येतो, का मी त्याच्यावर दया दाखवली, किंवा मी गरिबांना अन्न दिलं, त्याच्यावर त्यांना आनंद येतो. काही लोकांना ज्यांना खाण्याची खूप सवय आहे, त्यातला मी एक आहो, तर त्यांना चांगलं जेवण खाण्यामध्ये आनंद येतो. काही लोकांना वाईट गोष्टी करण्यामध्येही आनंद येतो. असं नाही की वाईट गोष्टी करणं किंवा पाप करण्यामध्ये आनंद नाही, कारण जर पाप करण्यामध्ये आनंद नसता तर तो केलाच नसता आपण, हो की नाही. पण फक्त फरक का पडतो हे लक्षात ठेवा. शैतान जेव्हा तुम्हाला मोहात पापासाठी टाकतो, तो तुम्हाला अर्ध ज्ञान देतो. अर्ध ज्ञान म्हणजे काय असते सांगतो. तो तुम्हाला तो पापाचा आनंद दाखवतो, तो तुम्हाला त्या पापाचा शेवट दाखवत नाही, आहे की नाही. तो तुम्हाला तो पाप करत असताना काय आनंद येईल तुला हे दाखवतो, पण त्या पापामुळे तुझ्या जीवनावर परिणाम काय होईल ते दाखवत नाही, कारण जर त्याने परिणाम दाखवला असता तुम्ही ते आनंद स्वीकारला नसता. पण तो आपला विषय नाही. काही लोक काय करत असतात, पैसे मिळवण्यात, की मला अधिक, कारण त्यांना खूप मजा येते की अधिक माझं अकाउंट वाढलं पाहिजे. म्हणून आपण बघतो की या जगातला बिलिनियर, करोडपती, अब्जोपती कधी असा बघितला का? नाही. आता तो काहीच काम करत नाही. प्रत्येक व्यक्ती त्याला वाटतं की अजून माझा पैसा कसा वाढेल. तर हे मी तुमच्या समोर काय ठेवले, काही या जगातले, म्हणजे हे जगातले काही मोठे मुद्दे ज्याच्याकडे आपण सगळे जगातले लोक आनंदासाठी जातात. आता याच्यातल्या असं नाही का या गोष्टी वाईट आहे, पण फरक काय आहे, तर या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत. जगातील आनंद हा तात्पुरता आहे. हा आनंद जेव्हा तुम्ही करता, ज्याही गोष्टी तुम्ही ह्या लिस्टमध्ये स्वतःलाही बघितले असेल, मी माझे नाव तुमच्यासाठी घेतले, ही गोष्ट संपल्यानंतर तुमची स्थिती पूर्वतीच होऊन जाते. तुमच्यापाशी तो क्षणिक आनंद राहतो. आता तुमची परिस्थिती तशीच होऊन जाते. कुठली? आत्मिक. दुसरी गोष्ट, परिस्थितीवर आधारित आनंद हा जगिक आहे. म्हणून परिस्थिती बदलली का तुमचा आनंद चालला जातो. आणि म्हणून पुन्हा आता काय केलं पाहिजे, आता नवीन, आता मी काय करू, कारण तुमची जे आनंद किंवा हर्ष ही जी गोष्ट आहे, हा जगातील जो आनंद तो काय म्हणतो, तात्पुरता येतो.
तुमची तात्पुरती तहान भागवतो आणि तो निघून जातो आणि पुन्हा तुम्ही तहानले राहता. आता काय करावं? म्हणून आता तुम्हाला काय सांगितलं का हा जगाचा जो आनंद आहे तो तात्पुरता आहे. आता हा जो आनंद जो तुम्हाला थोड्या क्षणासाठी निघून जातो, यापेक्षा सगळ्यात महत्वाचा जो तुम्हा प्रत्येकाची गरज आहे, जो तुमच्या हृदयात असला पाहिजे, जो तुम्ही आज समजला पाहिजे, आणि हा आनंद तो आहे जो देवापासून येतो. म्हणून आपण जे आतापर्यंत बोललो हा सगळा आनंद कशापासून होता? जगापासून. पण तुम्ही आपली स्वतःची आत्मिक कंडिशन चेक करून बघा. तुम्ही जेही करता तुम्ही खरंच आनंदित आणि खरंच तुम्ही तुमच्यामध्ये शांती आहे का? नसेल तर हा संदेश तुमच्यासाठी आहे. कारण तो जो जगाचा आनंद तुम्हाला कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून तुम्हाला जो आनंद पाहिजे, दुसरी गोष्ट, हे विचार कधी करू नका का मला हे असतं ना, माझ्यापाशी हे झालं असतं, माझ्यापाशी आनंद असता. नाही. ज्या गोष्टीविषयी तुम्ही अपेक्षा करत आहात, जर तुम्हाला ती भेटलीही असती, ती क्षणिक तुम्हाला बरं झालं असतं, नंतर तुम्ही जैसे ते झाले असते. पण तुम्हाला जे खऱ्याच महत्वाची जे आनंदाची गरज आहे तो आनंद म्हणजे देवापासूनचा. हा जो देवापासूनचा आनंद जो तुमची तहान भागवतो आणि तो कधीही तुम्हाला तहानला करणार नाही, हा जो आनंद आहे त्याच्याविषयी आपण बोलत आहोत. आणि माझी इच्छा आहे का हा संदेश तुम्ही समजून घ्या की हा स्वर्गीय आनंद, हा जगातला आनंद तुम्हा प्रत्येकाला माहित आहे. मी फक्त तुम्हाला रिव्हिजन करून दिलं. पण हा जगातला आनंद मला कळावा, हा जगातला आनंद हा देवाचा आनंद मला समजावा, हा मला मिळावा, हा जो देवापासून येतो. आणि म्हणून आपण आपलं आजचं वचन वाचू आणि यातून आपण पुढच्या गोष्टी बोलू. रोमकरास पत्र 15:13 म्हणतं, आणि आता आशेचा देव तुम्हास तुमच्या विश्वासाद्वारे आनंदाने व शांतीने भरो, म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही आशेत वाढत जावे. रोमकरास 15:13. आता हे वचन तुमच्यासाठी मी काय केलं, थोडंसं काय केलं, याला डिवाइड केलं. तर या वचनामध्ये जर आपण बघू तर काय आहे, उगम, प्रथम उत्पत्ती काय आहे, तर आशेचा देव म्हणजे उगम जग नाही, जगातल्या गोष्टी नाही, तर आशेचा देव म्हणजे प्रथम उत्पत्ती कोण आहे, देव. दुसरे म्हणजे आपण ते कसे स्वीकारू शकतो का नाही. बा ह्या जगाचा आनंद नव्हे, देवाचा आनंद मला पाहिजे. हे कसे तुम्ही स्वीकारू शकता? विश्वासाने. हे जेव्हा तुम्ही स्वीकारता, वचन काय सांगतं, अंतिम परिणाम काय होतो, तुम्हाला आनंद जो देवापासूनचा आहे आणि जे शांती जे देवापासूनची आहे ते तुमच्या हृदयात येतं. चौथी गोष्ट, हे कशी मिळतं, तर वचन काय सांगतं, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, म्हणजे पवित्र आत्मा तो तुम्हाला देतो. आणि चौथं म्हणजे त्याची स्थिती काय आहे, तर ते क्षणिक नाही तर वाढत जाते. म्हणून समजलं, उगम देव आहे, विश्वासाने तुम्ही ते स्वीकारू शकता. जेव्हा तुम्ही त्या देवावर विश्वास ठेवता, तो आनंद शांती तुमच्या जवळ येते. ती आनंद शांती तुम्हाला पवित्र आत्मा तुम्हाला देतो जो देवापासूनचा आहे. आणि हा क्षणिक नाही तर हा तुमच्या विश्वासाप्रमाणे वाढत जातो. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे की सत्य तुम्हाला समजावं की तुम्ही या जगाच्या मोहावरून आणि आनंदातून बाहेर निघावं जे क्षणिक आहे, आणि हा देवाचा जो आनंद आहे तो तुम्हाला मिळावा. आता पुन्हा एकदा आपण तिथे चालू. मग मिळेल कसा? ठीक आहे, हे सगळं ऐकलं, मला कसा आनंद मिळेल, म्हणून तुम्हाला सत्य समजणं आवश्यक आहे, जे आपण पुढे बोलू. आता पुन्हा एकदा जसं मी तुम्हाला सांगतो, आपल्या सगळ्यांची समस्या एकच आहे, आपल्यापाशी आनंद हा का नाही आहे, कारण आपल्यापाशी आनंद हा देवापासून आला पाहिजे. आणि आपल्या पापांमुळे आपल्यापाशी देवाचा आनंद येत नाही. आता मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो. पापाची डेफिनेशन म्हणजे व्याख्या, जी या चर्चमध्ये मी कधीच बोललो नाही, ते तुम्ही समजून घ्या. पाप म्हणजे काय? पाप म्हणजे जेव्हा तुम्हाला जे सांगितलेलं उद्दिष्ट, तुम्हाला जे सांगितलेलं जे ध्येय आहे ते जेव्हा तुम्ही चुकता, तुम्हाला जे उद्दिष्ट दिलेलं आहे देवाने
आणि ते जर तुम्ही चुकले ते पाप झालं. पुढे मी तुम्हाला समजून सांगतो. जशी मासोळी, त्याला फिश म्हणतो, ते फिश यासाठी बनवलेली आहे का ती पाण्यात राहावी. तिला तुम्ही पाण्यातून बाहेर काढता ती मेली. पक्षी यासाठी बनवला आहे का तो आकाशात उडावा, त्याला तुम्ही घेता पाण्यात टाकता तो मेला. तुम्ही यासाठी बनवले का देवासोबत तुमची सहभागिता असली पाहिजे. देवापासून तुमची सहभागिता तुटली म्हणजे तुमचं जे उद्दिष्ट तुम्हाला ज्याच्यासाठी देवाने बनवलं ते काय झालं, ते तुटलं. म्हणजे तुमचं ध्येय जे तुम्हाला देण्यात आलं ते तुटलं आणि त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यामुळे आपली शांती गेली. म्हणून पाप म्हणजे काय का देह चुकणे, उद्दिष्ट चुकणे. आणखी तुम्हाला जर समजलं नसेल तर मी तुम्हाला या डायग्राम मधून आपण या पुढे या गोष्टी बघू, समजून घ्या. आपण बघतो की इथे आपण समजा बाण मारण्याचा एक शर्यत लावली आणि तुम्हा प्रत्येकाला हा टार्गेट मी दिला, हा टार्गेट दिला आणि या टार्गेटवर तुम्हाला सांगितलं काय असतं टार्गेट, की मधोमध म्हणजे काय झालं पाहिजे, तुमचा बाण लागला पाहिजे. आता तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले, तुम्हा प्रत्येकाला मी बाण दिला आणि प्रत्येक जण मारत आहे, हो की नाही. आता प्रत्येकाचे जेव्हा हे खाली वागतात, इथे मारतात, जसे या मनुष्याचे लागत आहे, याच्यामुळे तुम्हाला आनंद येईल काय, नाही. याच्यामुळे तुम्ही, कारण तुम्ही उद्दिष्ट गाठू शकले नाही. पण जर तुम्ही विचार करा की मी हा बाण घेतो आणि सरळ जेव्हा तुमचा जो उद्देश काय आहे का हा टार्गेटवर बसला पाहिजे आणि जसा त्या उद्देशावर, त्या टार्गेटवर तुमचा बाण बसला, तुम्ही काय म्हणून अरे जमला, माझा लागला, आनंद झाला. का, कारण तुम्ही तो उद्देश जो आहे तो पूर्ण केला. कधी हा बघितला का ज्याचा खाली लागला आणि तो आनंद होते, अरे मला लय मजा आली, मला खाली लागला. नाही, आनंद तोच करतो ज्याचा टार्गेट लागला, ज्याचा उद्देश पूर्ण झाला. समजले. तसेच पाप म्हणजे काय का देवाने तुम्हाला या उद्देशासाठी ओरिजिनली बनवलं का तुम्ही देवासोबत काय करावी, सहभागिता असावी. देव पवित्र आहे, तुम्ही पापापासून दूर राहावे. म्हणून पाप म्हणजे काय की तुमचा उद्देश जेव्हा तुमच्या जीवनातून गेला आहे, म्हणून कधीच तुमच्यापाशी शांती राहणार नाही. तुमचा देवाचा जो उद्देश आहे म्हणजे देवाची जी इच्छा आहे ती जेव्हा तुमच्या जीवनात पूर्ण होईल, त्याच्याशिवाय तुम्ही पूर्ण आयुष्यात सगळ्या गोष्टी करून घ्या. तुम्हाला जर वाटत असेल की पैशाने शांती भेटते, तेही करून घ्या, पण कधीही तुमच्या जवळ देवाची शांती येणारच नाही. का, कारण तुम्ही उद्देश चुकले आहात, तुम्ही निशाणा चुकले आहात. देवाने ज्या गोष्टीसाठी तुम्हाला बनवलाय, जसा हा सागर आहे की नाही, याने फार मेहनत करून ऑटो घेतलाय, बिचाऱ्यानं खूप पैसा टाकला असेल, लोन फेडत असेल. आता हा गेला, याची अपेक्षा काय आहे का माझा ऑटो चालू झाला पाहिजे, नवीन आहे म्हणजे मी सवाऱ्या मारल्या पाहिजे. हा त्याच्या ऑटो पासून अपेक्षा आहे. वाईट अपेक्षा आहे का, नाही. पैसा टाकला, नवीन आहे, टकाटक आहे, पेट्रोल आहे, गॅस आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण ऑटो चालू होतच नाही. आता काय झाला, तो उद्देश त्या ऑटोचा गेला. आता काय झाला, हा त्या ऑटोवर राग भरला का हे काय चालू आहे, बरोबर. कारण जे उद्देश जे आहे ते चुकलं. पण जर तो तसा गेला आणि चालू केला, सरळ आनंदित असते की माझे कामं होत आहे. ज्या गोष्टीसाठी जी गोष्ट आपण बनवलेली आहे, जी आहे ती तशी पूर्ण जर तुमच्या जीवनात होत नाही, तुमच्या जीवनात कधी शांती येत नाही. तुम्ही जगात सगळ्या गोष्टी करून घ्या, जे पाहिजे ते तुम्ही ट्रॅव्हल करा, काही करा, पण तुम्हाला या गोष्टीसाठी बनवलेलं आहे का देवासोबत पवित्र जीवन जगणे, त्याच्या वचनावर चालणे, त्याची इच्छा. तुम्हाला सांगतो, जशी देवाची इच्छा तुमच्या जीवनात पूर्ण झाली, त्या दिवशी जो स्वर्गीय आनंद आणि हर्ष आणि शांती तुमच्या हृदयात येते. का, कारण तुमचा टार्गेट बसला, जो उद्देश देवाचा तुमच्या जीवनात आहे तो पूर्ण झाला. आणि म्हणून जेव्हा ही गोष्ट तुमच्या जीवनात होते, फरक पडत नाही की तुमची परिस्थिती काय आहे, माझ्या कुटुंबात काय चालू आहे, माझ्या नोकरीत काय चालू आहे, माझ्या व्यवहारात काय चालू आहे. या गोष्टीमुळे आनंद होत नाही.
त्या गोष्टी तशाच राहतील, तुमच्या आयुष्यभर कधी सुधारले कधी जातील नाही. पण ही इच्छा जर देवाची तुमच्या जीवनात पूर्ण होईल, देवाचा उद्देश, देवाची इच्छा, देवाचं विल तुमच्या जीवनात पूर्ण झालं, तुम्हाला समजेल का मला आनंद भेटला. समजलं? आता सगळ्यात मोठी गोष्ट आहे, मग देवाची इच्छा काय आहे? तर देवाची इच्छा ही आहे सगळ्यात मोठी. कारण तुम्हाला काय सांगितलं, पाप म्हणजे काय? देवाचं उद्देश जो आहे तुमच्यासाठी ते चुकणे. आणि हे कशामुळे चुकलं? कारण मनुष्य पापात पडला. कारण तुम्ही आणि मी जन्मता आपण पापी आहो. या पापाची शिक्षा मरण आहे आणि आपण मरू, अनंताच्या नरकात जाऊ आणि आपल्याला सैतानासह अनंताच्या नरकात टाकल्या जाईल. दुसरे मरण आहे, न्याय आहे, जे फार वाईट आहे. पण देव तुमच्यावर प्रेम करतो. देव तुमच्यावर प्रेम करतो आणि म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला, यासाठी का जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. ही देवाची तुमच्यासाठी इच्छा आहे. आता ही इच्छा तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही कधी कंप्लेंट करू नका की माझ्या जीवनात आनंद नाही. कारण तुम्हाला समजलं की माझ्या जीवनात आनंद का नाही. देवाची इच्छा तुमच्या जीवनात पूर्ण झाली पाहिजे. म्हणून योहान 3:16 म्हणतं का देवाने जगावर म्हणजे तुमच्यातल्या प्रत्येकावर आणि माझ्यावर एवढी प्रीती केली का त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी का जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर सार्वकालिक जीवन मिळावे. ही देवाची इच्छा तुमच्यासाठी आहे. तुमच्यासाठी प्रश्न, देवाची इच्छा हे जे तुम्ही वाचता इथं काय दिलं आहे? देवाने सगळ्या गोष्टी केल्या, त्याने आपला पुत्र तुमच्यासाठी दिला, त्याचा पुत्र जो पवित्र जो देव आहे तो तुमच्यासाठी मारण्यात आला, तुमच्यासाठी सगळं त्याने पूर्ण केलं. आता त्याची अपेक्षा काय आहे की विश्वासाने त्या गोष्टीला तुम्ही स्वीकारा की तुम्हाला तुमचा नाश होऊ नये तर तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळावे. प्रश्न, देवाची इच्छा तुमच्यासाठी वाईट आहे का नाही? मला नाही पाहिजे, इतकं वाईट माझ्यासाठी देव करतो, मला नाही पाहिजे, असं काही आहे का जे आपल्याला दूर ठेवत आहे या गोष्टीपासून? कारण हे समजायचं आहे ना आपल्याला की आपला विश्वास का बसत नाही की किंवा आपण का स्वीकारत नाही. का नाही इतकी भयानक देवाची इच्छा माझ्यासाठी इतका वाईट करतो? नाही, ते तर प्रेम आहे. जो क्रॉस जो बघतो ते सगळ्यात मोठं प्रेम देवाचं तुमच्यासाठी त्याने केलेलं आहे. ही देवाची तुमच्यासाठी इच्छा आहे का त्याच्या एकुलत्या एक पुत्रावर तुम्ही विश्वास ठेवावा, का याच्याद्वारे मला सार्वकालिक जीवन मिळेल, याच्याद्वारे माझ्या पापाची क्षमा होईल. हे जोपर्यंत तुमच्या जीवनात इच्छा पूर्ण होणार नाही, मी तुम्हाला सांगतो कधीही तुम्ही मला आनंदित भेटू शकणार नाही. इम्पॉसिबल आहे. का? कारण तुम्हाला मी पापाची व्याख्या सांगितली, उद्देश चुकणे. ती इच्छाच तुमची पूर्ण नाही झाली. जसा तुम्ही आज फादर्स डे आहे, तुमचे जेव्हा मुलं तुमच्या विरुद्ध वागतात, तुम्ही काय असता, अरे वा माझा पोरगा किती माझ्या विरुद्ध वागत आहे, आनंद होतो तुम्हाला? नाही. पण जर तुमचा मुलगा तुमच्या इच्छेवर चालत आहे तुम्हाला आनंद होतो. मग हे तुम्हाला समजतं तर स्वर्गातील बाप तुमच्यापासून काय अपेक्षा धरतो हे कसं समजत नाही का? जो स्वर्गातील पित्या आहे त्याची अपेक्षा माझ्यापासून असेल ती मी पूर्ण करावी, म्हणजे तो आनंदित राहील, म्हणजे मी आनंदित राहील. म्हणून जोपर्यंत देवाची हे जे तुमच्या समोर इच्छा दिलेली आहे ही क्लिअर आणि ओपन इच्छा आहे, हे जोपर्यंत होत नाही कुठलाच व्यक्ती आनंदित होऊ शकत नाही. पण जर आपण ही गोष्ट करत नाही, देवाचं वचन सांगतं जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय होणार नाही. कारण त्याने विश्वास ठेवला, त्याच्या पापाची क्षमा झाली. पण जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय झालेलाच आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. कारण त्याला असा विश्वासच झाला नाही की असं काहीतरी असेल. तो त्या गोष्टीला स्वीकारू शकला नाही. तो आपल्या पापांची क्षमा घेण्यासाठी देवाच्या पुत्रावर विश्वासच ठेवू शकला नाही. आणि म्हणून देव काय सांगतो की त्या व्यक्तीचा न्याय हा झालेलाच आहे, तो त्या न्यायाशिवाय वाचणार नाही. पण पुन्हा एकदा तरी मी तुमच्या प्रश्नाचं अजून पूर्ण उत्तर, आपला जो प्रश्न होतो आहे की नाही की शांती मग येते कशी, आपला टॉपिकच तो आहे.
पण जेव्हा आपण देवाच्या पुत्राला स्वीकारतो, त्याची इच्छा आपण पूर्ण करतो, आणि जशा तुम्ही डिसिजन घेता, हो मला कळलं आज की माझ्या हृदयात शांती का नाही, मला असं वाटलं की माझ्या परिस्थितीमुळे माझ्यात शांती नाही. नाही, तुमच्या परिस्थितीमुळे नव्हे, तर देवासोबतचं जे तुमचं नातं आहे ते तुटलेलं आहे तुमच्या पापांमुळे, ते ठीक झालं पाहिजे. देवाची जशी तुम्ही इच्छा पहिली तुमच्या जीवनात कबूल करता, तसंच तुम्हाला स्वर्गीय शांती तुमच्या हृदयात येते. आता येते, ती येते कशी? तर जसे तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, देवा माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारतो, त्या समयी काय होतं? स्वर्गातील आत्मा जो देवापासून आहे तुमच्यामध्ये येतो, तुम्हाला सील करतो, तुम्हाला खात्री देतो की तुम्ही वाचले, तुम्हाला खात्री देतो की तुमच्या पापाची क्षमा झाली, तुम्हाला खात्री देतो की तुम्हाला अनंताचं जीवन दिलं. पण आणखी एक सुंदर काम काय करतो? पवित्र आत्म्याचे फळ. आधी तुम्ही शांती कशात शोधत होते? जगात. पण तुम्हाला जेव्हा सत्य कळलं आणि ख्रिस्ताची आणि देवाची इच्छा जे तुमच्यापासून आहे ते ती पूर्ण केली, देवाचा आत्मा तुम्हाला मिळाला. आता देवाचा आत्मा आल्यावर तो काय करतो? तर पवित्र आत्म्याद्वारे निष्पन्न होणारी फळं आहेत. म्हणजे काय? प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, संयम, हे आहेत. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. तुम्हाला समजलं? जगातल्या गोष्टीपासून तुम्हाला कधीच भेटणार नाही. पण जेव्हा देवाचा आत्मा तुमच्या जवळ येतो, ते तुम्हाला सांगितलं कशाने येतो? जेव्हा तुम्हाला समजतं की तुम्ही स्वर्गाच्या देवासमोर दोषी आहात, माझं नातं त्याच्या संग तुटलेलं आहे, कारण माझ्या पापांमुळे मी मरेल, पण प्रभू देवाच्या पुत्राने माझ्यासाठी मरण सोसलं, आणि त्याच्यामध्ये जे तारण आहे, कारण त्याचे वचन सांगतं की जोही हाक मारेल तो वाचवला जाईल, आणि त्याने मला वाचवलं, मी विश्वास ठेवला. देवाचा आत्मा तुमच्यात येतो आणि तो हे फळ निर्माण करतो. आता तुमच्या बाहेरील परिस्थितीवर अवलंबून नाही, कारण हा जो आनंद आहे तो तुमच्या हृदयातून, तुमच्या आत्म्यातून देव तुम्हाला देत आहे. आता फरक पडत नाही का तुमचं कुटुंब कसं आहे, तुमचे व्यवहार कसे आहेत, तुमचं बाकीचे लोक तुम्हाला काय त्रास देत आहे, कारण देवाचा आत्मा तुमच्या जवळ आहे. तो तुम्हाला काय देत आहे? शांती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, संयम, या ज्या गोष्टी आपल्यामध्ये बिलकुल नाही, तो काय करतो? ह्या निर्माण करतो. म्हणून हे सगळ्यात महत्वाचं आहे की आपण कोणाची इच्छा आपल्या जीवनात करतो. तुम्हाला काय सांगितलं मी? तुमच्या पाशी शांती तेव्हाच येते जेव्हा देवाची इच्छा तुम्ही आपल्या जीवनात करता. देवाची इच्छा जर तुम्ही तुमच्या जीवनात नाही करता, याचा अर्थ तुम्ही काय करता? आपण आपली इच्छा करत आहोत. आपली इच्छा, माझी स्वतःची इच्छा. कुठलाही व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचा आपला तारणारा म्हणून स्वीकार का करत नाही? कारण त्याला स्वतःची इच्छा आहे. जे तुम्हाला सांगत असतो माय विल, का नाही मला हे नाही पटत, हे काय आहे? तुमची विल. नाही, मला हा विश्वास बसत नाही किंवा मी हे करत नाही, कारण मला याच्यापासून जायचं नाही, मला माझं जीवन आवडतं, ज्या पापात आहे मी ते आवडतं, हे काय आहे? तुमची विल. तर मी तुम्हाला एक उदाहरण देतो, बघा हे तुम्हाला मदत करेल का? प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा 2000 वर्ष आधी या पृथ्वीवर आला, जेव्हा त्याला गेत्सेमनी बागेत पकडण्यात येणार होते, त्याला, कारण तो देव होता, त्याला माहित आहे की आता मला हे लोक क्रूसावर चढवतील. आता ज्या गेत्सेमनी बागेमध्ये तो बसला होता, तिथे तो प्रार्थना करत होता, आणि तेव्हा जेव्हा त्याने ते बघितलं की आता या सगळ्या जगाचे पाप माझ्यावर टाकल्या जाईल, आणि तो हा शब्द बोलला. देव काय म्हणाला? येशू ख्रिस्त तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. का? कारण आपल्याला आपली इच्छा करायची आहे. ख्रिस्ताचा स्वीकार, देवाची इच्छा आपण का करत नाही? कारण आपल्याला आपली इच्छा देवाच्या इच्छापेक्षा जास्त महत्वाची आहे, जे आपल्याला नाशाकडे नेईल तरी आपण करतो. पण तुम्ही देवाविषयीचे उदाहरण घ्या, तर प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा गेत्सेमनी बागेत होता, आणि त्याला माहित होतं की आता मला पकडतील. कोण पकडतील? जे त्याने बनवली उत्पत्ती.
हे लोक मला पकडून क्रुसावर टांगतील. त्याला या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. आणि येशू ख्रिस्त काय म्हणतो, लूक 22:42, पित्या म्हणजे बापा संग तो बोलत आहे, जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. आता तुम्हाला दिसतं इथं दोन इच्छा आहे. तुझी इच्छा असेल तर हा प्याला या प्यालाविषयी आपण बोलू, पण काय म्हणत आहोत, येशू ख्रिस्ताची स्वतःची इच्छा काय आहे का हा जो प्याला माझ्यापासून दूर कर. हा का बोलला, कारण तो प्याला म्हणजे काय, कारण हे जे त्याला आता समोरे जाणं आहे, ज्याच्यात विचार करा, मी स्वतःला माझ्याविषयी आणि तुम्ही तुमच्याविषयी धरा, विचार करा, तुमच्या जन्मापासून ते तुमच्या मरेपर्यंत सगळे पाप आणि त्या सगळ्या पापाची शिक्षा तुम्ही फक्त वैयक्तिकरित्या स्वतःचाच विचार कराल तर तुम्हाला समजेल की हे किती मोठं आहे, माझ्या सगळ्या पापांची शिक्षा. आता विचार करा, जगातील पहिल्या मनुष्यापासून जगाच्या शेवटपर्यंत सगळ्या मनुष्याच्या पापाची शिक्षा हे प्रभू येशू ख्रिस्तावर टाकण्यात आली. जो पवित्र होता आता तुमच्यासाठी पाप होणार होता. आणि तो काय म्हणतो का, देवा पित्या तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर ने. पण पुढे काय म्हणतो, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. म्हणजे देवाच्या पुत्राची जी इच्छा होती, तो म्हणे की नाही, हा पापाचा प्याला, कारण हे पाप फार वाईट आहे, मला या सगळ्या गोष्टी क्रुसावर जावं लागेल, हे दुःख फार मोठं आहे, हे आत्मिक शारीरिक मरण फार मोठं आहे. जर तुझी इच्छा असेल तर याला दूर ने, पण माझी इच्छा नव्हे तर तुझी होऊ दे. पुढे तो म्हणतो, स्वर्गातून एक देवदूत आला व त्या सामर्थ्य देत राहिला. आणि 44वं वचन हे तुम्हाला दाखवतो की ते दुःख किती मोठं होतं. दुःखाने ग्रासलेल्या असताना त्याने अधिक कळवळीने प्रार्थना केली आणि त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता. रक्ताचे थेंब तुम्ही रडू शकता, पण मनुष्य कधीही त्या लेवलचं दुःख होऊ शकत नाही का आपल्या पाण्याच्या ऐवजी रक्त पडेल. पण देवाच्या पुत्राने हे दुःख तुमच्या आणि माझ्यासाठी सहन केले. त्याने स्वतःची इच्छा नाही सहन केली. तुम्ही जर स्वतःची इच्छा घेऊन बसत असाल आणि तुम्ही आजही याच हृदयाने बसले असाल का मी आजही अशीच बसून निघून जाते, तुम्ही स्वतःची इच्छा करत आहात. पण जो स्वर्गीय देव, ज्याने स्वतःची इच्छा नव्हे तर तुमच्यासाठी जो दुःखाचा प्याला घेतला की तुम्हाला अनंताचं जीवन मिळावं, का तुम्ही नरकात जाऊ नये, हे त्याने तुमच्यासाठी केलं. त्याने स्वतःची इच्छा नव्हे तर देवाची इच्छा जी तुमच्यासाठी चांगली आहे ते आपल्या जीवनात पूर्ण केली. तुम्ही काय करता, तुमची काय इच्छा आहे, या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटते, काय तुमच्यासाठी बरं आहे. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, आजचा आपला विषय काय होता, हर्ष, आनंद, शांती. जे तुमच्या हृदयात नाही याचं एकच कारण असतं, कारण देवासोबतचं तुमचं नातं, जे उद्दिष्ट देवाचं तुमच्यासाठी आहे, जी देवाची इच्छा तुमच्यासाठी आहे. मी तुम्हाला माझी साक्ष सांगतो, 20 सप्टेंबर 2020 4:15 वाजता ज्या समय देवाच्या पुत्राला मी हाक मारली, देवा माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, जो हर्ष आणि आनंद जो मला भेटला, मी तुम्हाला सांगतो, माझ्या बायकोला मी माझ्या या शब्दात, एखादा पक्षी म्हटलं जसा फ्री असतो त्याहीपेक्षा म्हटलं हा आनंद मी शब्दातून तुला सांगू शकत नाही. का, कारण ती स्वर्गाची शांती माझ्याजवळ आली. का, कारण देवाची इच्छा माझ्या जीवनात पूर्ण झाली. तशी जोपर्यंत देवाची इच्छा तुमच्या जीवनात पूर्ण होणार नाही तोपर्यंत तो आनंद कधीही तुमच्या जीवनात येणार नाही. तुम्ही सदैव तळपत राहाल, क्षणिक जगाच्या गोष्टीपासून आनंद घेत राहाल, स्वतःला समजवत राहाल, पण देवासोबतचं नातं तुमच्यासोबत कधी जर ठीक झालं नाही तो स्वर्गीय आनंद. आणि मी तुम्हाला सांगतो, त्या दिवशी तो पाण्याचा आनंदाचा झरा 20 सप्टेंबर 4:15 वाजता चालू झाला आणि माझी साक्ष आहे का, तो अजूनही तहानला नाही. मी ती शांती सदैव राहते. परिस्थिती काही असू द्या, तो आनंद सदैव राहते. का, कारण त्याने त्या स्त्रीला काय म्हटलं होतं का, जेव्हा तू माझ्यापासून जिवंत पाणी पेशील
तुला कधीच तहान लागणार नाही. ती गोष्ट माझ्या संग घडली. का त्या स्वर्गातील पित्राला मी म्हटलं, माझी क्षमा कर, माझी इच्छा नव्हे देवा, तर तुझी इच्छा माझ्या जीवनात होऊ दे. माझ्या पापाची क्षमा कर, मी दोषी आहे, मला नरकात जायचं नाही. मी विश्वास ठेवतो मी पापी आहे, मी विश्वास ठेवतो तू देवाचा पुत्र आहे, आणि मी विश्वास ठेवतो तू की माझ्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी मरणातून उठला. या सुवार्तेवर मी विश्वास ठेवतो. देवा, माझा आत्मा वाचो. आणि जशी देवाची इच्छा माझ्या जीवनात पूर्ण झाली, त्याच समयी काय झालं, ते उद्दिष्ट गाठण्यात आलं. पापाची व्याख्या काय ऐकली आपण? पापाची व्याख्या आपण ऐकली का उद्दिष्ट किंवा देह चुकणे. आणि जसं देवाचं उद्दिष्ट, त्याची विल, त्याची इच्छा जशी तुमच्या जीवनात तारणामुळे कंप्लीट होईल, तुम्हाला समजेल का मी वाचलो, तुम्हाला समजेल की स्वर्गीय आनंद मला भेटला, तुम्हाला स्वर्गेल की मी वाचल्या गेलो. तुम्हा प्रत्येकासाठी प्रश्न, देवाच्या पुत्राने आपली स्वतःची इच्छा नव्हे तर आपल्या पित्याची इच्छा त्याने म्हटलं की पूर्ण हो. तुमचा काय निर्णय आहे? कारण तुम्हा प्रत्येकापाशी स्वतःची इच्छा आहे, आणि एक जी देवाची इच्छा तुम्ही ऐकली, काय करून घ्यायचं आहे तुम्हाला? आपली स्वतःची इच्छा आपल्या जीवनात करायची आहे का देवाची जी इच्छा आहे, का त्याचा पुत्र जो त्याने दिला यासाठी, का जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. जशी देवाची इच्छा तुम्ही स्वीकारता की माझी इच्छा नव्हे, कारण तुम्हा प्रत्येकापाशी विल आहे, तुमच्या प्रत्येकापाशी इच्छा आहे, तुम्हा प्रत्येकाजवळ एक स्वभाव आहे जो म्हणतो की मला देवाची नाही, माझी इच्छा करायची आहे. पण जेव्हा तुम्ही ठेवता की नाही मला हे नव्हे, तर येशूची जी इच्छा आहे का माझ्या पापाची क्षमा व्हावी, म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला, त्याची इच्छा तुमच्यासाठी वाईट आहे का आपण नकारतो? तो म्हणतो जोही विश्वासाने स्वीकारतो त्याला अनंताचं जीवन दिल्या जाईल. तुमच्या जवळ आजचा संदेश दिला आहे. तुमच्यापाशी दोन इच्छा आहे. आज या खोलीतून तुम्ही तुमची इच्छा घेऊन निघता का देवाची इच्छा तुमच्यापासून पूर्ण जे आहे ते पूर्ण करता? कारण तेच ठरवेल का तुम्ही या खोलीतून आनंदित निघता, हर्षाने निघता, शांतीने निघता, किंवा तुम्ही जसे आले तसेच निघता. जर तुम्ही जसे आले तसेच निघाले याचा अर्थ तुम्ही तुमची इच्छा पूर्ण केली, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला मिळालं. पण जर तुम्ही देवाची इच्छा पूर्ण केली तर जे मी साक्ष तुम्हाला सांगितली का जो स्वर्गीय आनंद तुम्हाला मिळेल, जेव्हा देवाची इच्छा तुम्ही तुमच्यासाठी पूर्ण कराल, आणि ते म्हणजे त्याच्या पुत्राला हाक मारणे की येशू माझी क्षमा कर, मी विश्वास ठेवतो मी पापी आहे, माझा आत्मा वाचव. आपण आपले डोळे बंद करू, माना खाली घालू. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हा प्रत्येकापाशी आपली इच्छा आहे. माझ्याजवळ माझी इच्छा होती, 38 वर्ष मी तेच केलं, आणि तुमच्यापाशी तुमची इच्छा आहे, आणि तुमच्यापाशी तुमचा निर्णय आहे. पाप म्हणजे आपल्या जीवनात देवाचं उद्दिष्ट जे आहे ते गमावणे. पण जेव्हा देवाचं उद्दिष्ट, त्याचं जे ध्येय तुमच्या जीवनात आहे, जे त्याची इच्छा तुमच्यापासून आहे, जशी ती जी इच्छा तुमच्या जीवनात पूर्ण करता, तुम्ही म्हणता की माझी इच्छा नव्हे देवा, तर तुझी जे स्वर्गातील इच्छा आहे ते माझ्या जीवनात आज पूर्ण होऊ दे. होय प्रभू, मी विश्वास ठेवतो की मी पापी आहे, मला समजतं की माझ्या पापाचं शिक्षा मरण आहे, अनंत काळची प्रभू शिक्षा आहे. होय प्रभू, मला मरायचं नाही, मला नरकात जायचं नाही माझ्या राजा, माझी इच्छा आहे की माझं जीवन बदलावं. होय प्रभू, हे आयुष्य मी जगून बघितलं, मला कधीच या गोष्टीतून शांती मिळाली नाही. पण होय प्रभू, मी आज दीन आहे, मी नम्र आहे, मी तुझ्याजवळ आलो आहो. होय प्रभू, माझी क्षमा कर. मी विश्वास ठेवतो परमेश्वरा की तू देवाचा पुत्र आहे. मी विश्वास ठेवतो येशू तू माझ्या पापासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला. मी विश्वास ठेवतो परमेश्वरा की तुझे वचन जो सांगतं की जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्या जाईल. होय परमेश्वरा, मी तुझ्याजवळ आलो आहो. माझी इच्छा नव्हे प्रभू, तुझी इच्छा माझ्या जीवनात होऊ दे. माझ्या पापाची क्षमा कर, मला तू वाचव परमेश्वरा, माझा आत्मा तू वाचव. तुझ्या पवित्र रक्ताने मला तू शुद्ध कर, जे क्रुसावर तू सांडवलं. होय परमेश्वरा, जे मरण तू परमेश्वरा माझ्यासाठी तू घेतलं.
होय प्रभू, ज्या गेत्सेमनी बागेत परमेश्वरा तू माझ्या पापासाठी परमेश्वरा होय प्रभू रक्ताचे अश्रू सांडवले, आणि होय प्रभू जो प्रभू माझ्या पाप्याचा जो प्याला होतो परमेश्वरा होय प्रभू तो इतका वाईट असतानाही तू माझ्यासाठी प्याला माझ्या राजा. तू परमेश्वरा तुझी इच्छा नव्हे तर देवाची इच्छा आपल्या जीवनात केली. होय प्रभू माझी क्षमा कर. माझ्या हृदयात माझा आत्मा वाचव. होय प्रभू माझ्या पापाची क्षमा कर. होय प्रभू माझ्या मनात ती शांती दे. होय प्रभू वचन प्रभू जे तुझी खात्री देतं, जे ॲश्युरन्स देतं होय प्रभू की मी वाचलो, माझ्या पापाची क्षमा झाली, तो आनंद देतो. होय प्रभू मला ते पाहिजे. माझ्या हृदयात माझ्या राजा मला सहाय्य कर. मला माझ्या अविश्वासात तू सहाय्य कर की मी तुझ्यावर विश्वास ठेवावा. जरी तुम्ही ही प्रार्थना करता की माझा अविश्वास हटव माझ्या राजा, मला तू दाखव, परमेश्वर तुम्हाला सहाय्य करेल. तो तुम्हाला हात देईल, तो तुमचं हृदय उघडेल, तो तुम्हाला सहाय्य करेल. पण कधी जेव्हा तुम्ही डिसिजन घेता, तुम्ही निर्णय घेता की हो परमेश्वरा माझी इच्छा नव्हे तर तुझी इच्छा माझ्या जीवनात होऊ दे, आणि तुझी इच्छा परमेश्वरा माझ्यासाठी किती चांगली आहे की माझा नाश होऊ नये तर मला सार्वकालिक जीवन मिळावे, ही तुझी इच्छा जी आजपर्यंत मी दुरावली, जी आजपर्यंत मी ठुकरावली परमेश्वरा आज मला ती पाहिजे. माझा नाश होऊ दे नको माझ्या राजा. होय प्रभू मला क्षमा कर. विश्वासाने तुम्ही त्याला हाक मारता. तुम्ही तुमची इच्छा नव्हे तर देवाची इच्छा तुमच्या हृदयात पूर्ण करता. त्याच समय देवाचा आत्मा तुमच्या जवळ येतो. स्वर्गातून देव तुमची प्रार्थना ऐकतो, तुमच्या पापाची क्षमा करतो, आणि तो स्वर्गीय आनंद जो हर्ष ज्याच्याविषयी फक्त तुम्ही ऐकलं, तुम्हाला कळतं की मला सापडला. तुम्हाला समजतं की स्वर्गाचं दार मला समजलं. तुम्हाला समजतं की ते अरुंद दारातून मी आत गेलो. तुम्हाला समजतं त्या पापाची क्षमा माझी झाली. तुम्ही त्यातले असाल त्याला हाक मारा. वारंवार देवाचा हा संदेश तुमचे हृदय ठोकावतो. तुमची इच्छा पूर्ण करू नका. तुमची इच्छा तुम्हाला नरकाकडे नेईल. देवाची इच्छा तुमच्या जीवनात करा. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू. होय माझ्या राजा, धन्यवाद मानतो आजच्या संदेशासाठी. धन्यवाद मानतो जे सामर्थ्य दिलं परमेश्वरा तुझे वचन सांगण्यासाठी माझ्या पवित्र देवा. होय प्रभू प्रार्थना करतो तुझं वचन प्रत्येकाच्या हृदयात तू समजू दे. होय प्रभू की त्यांची इच्छा नव्हे, कारण आमच्या इच्छा परमेश्वरा वाईट आहे. आमच्या इच्छा परमेश्वर आम्हाला नरकाकडे घेऊन जातील, पण तुझी इच्छा प्रभू आपल्या मुलांसाठी आमच्यासाठी चांगली आहे. होय प्रभू आम्हा प्रत्येकाला प्रभू तुझी गरज आहे. इथे जोही व्यक्ती प्रभू स्ट्रगल करत असेल, ज्याला परमेश्वरा तो निर्णय घेण्यासाठी परमेश्वरा सैतान थांबवून ठेवत असेल, होय प्रभू त्याला जकळत असेल, होय प्रभू त्याला थांबवून ठेवत असेल, त्याला तू सहाय्य कर. होय परमेश्वरा, होय प्रभू त्याची आत्मिक स्थिती तू दाखव, त्याला कन्व्हिक्ट कर परमेश्वरा की त्याने प्रभू विश्वासाने तुला हाक मारावी आणि आपला आत्मा वाचवण्यासाठी, आपले पापाची क्षमा होण्यासाठी परमेश्वरा तुला सहाय्य मागावं. धन्यवाद मानतो येशू आजच्या दिवसासाठी. धन्यवाद मानतो आजचं संदेश, आजचं वचन, आजचं सत्य. होय प्रभू तू या चर्चला, या लोकांना, आम्हा प्रत्येकाला दिलं. धन्यवाद मानतो माझ्या महान तारणाऱ्या. होय प्रभू हे जे कार्य परमेश्वरा आजच्या दिवशी या चर्चमध्ये तू केलं, तुझ्या उपस्थितीसाठी मी धन्यवाद देतो. होय परमेश्वरा तुझ्या कृपेसाठी धन्यवाद देतो. आणि जे प्रभू त्या गेत्सेमनी बागेत आणि त्या क्रुसावर होय परमेश्वरा तू तुझी इच्छा नव्हे तर पित्याची इच्छा केली परमेश्वरा, ज्याच्यामुळे प्रभू मला तारण मिळालं, यासाठी मी तुझे धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकाची ती साक्ष तू असू दे. धन्यवाद मानतो, गौरवितो तुला आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू.